हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर इथं गुजवर खूप मनापासून स्वागत करते. आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे तो चीट मील 2 आणि त्यात जे मी पदार्थ दाखवले आहेत तर त्यांच्या बाबतीत काय काय मजा घडली ते सगळं आपण बघूयात. तर चला पुढे जाऊयात आणि कोणत्या पदार्थावर काय मजा झाली ते बघूयात. आजचं माझं चीट मील आहे दही बटाटा पुरी. त्याच्यासाठी या पाणीपुरीच्याच पुऱ्या आहेत. त्याच्यानंतर बटाटा उकडवलेला, त्याला चाट मसाला घातला आहे, खजूर आणि चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, त्याच्यानंतर सम चकना आयटम, शेंगदाणे, शेव, चण्याची डाळ आणि दही. आणि इकडे मी पिक्चर चालू केला आहे आणि ते आता मी मस्तपैकी बसते आहे खायला. दही बटाटा पुरी खायच्या आधी ना मी एक जरा अशी मजा तुमच्याबरोबर शेअर करते. मी स्टुडिओमधून निघाली आणि शॉप शोधत होती की जिथे अगदी असे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात ना याचे, कारण जास्त घ्यायचं नव्हतं, कारण घरात जास्त आणून ठेवलं की मग खात राहणं होतं आणि माझ्या डाएटच्या दृष्टीने ते मला योग्य नाही आहे म्हणताना. तर मग मी अशीच बघत बघत आली. एक शॉप मला छान दिसलं, मोठं पण होतं आणि व्यवस्थित. तर मग मी तिथे जाऊन त्याला विचारलं की असं असं आहे का चना मसाल्याची, चनाची डाळ, शेंगदाणे, शेव, तर छोटी छोटी पाकिटं. तर ती त्याने मला दिलीच आणि त्याने मला अजून सम सॉर्ट ऑफ चकना आयटम पण सजेस्ट केले. त्याला वाटलं असेल हां चला मॅडमचा मूड आहे वाटतं, मॅडम बसणार आहे. नाही ते वाईट असतं, पण सांगायचा उद्देश असा की मी स्कूटरवर बसता बसता तो परत मला पाठवून हाक मारतो, मॅडम ये भी है अच्छा है. तर मग माझी ट्यूब पेटली, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं ते की हां त्याला वाटलं असेल मॅडमची आज पार्टी दिसते. पण त्याला मी शेवटी सांगितलं अरे भाई नाही बस हो गया मेरे को, ये दही बटाटा पुरी बनानी है. ओ असं केलं त्याने. तर म्हटलं चला ही जी मजा आज माझ्याबरोबर घडली ती तुमच्याबरोबर शेअर करूया. आज माझ्या चीट मीलमध्ये मी करते आहे पोहे. तुम्हाला वाटेल की काय याच्यात चीट मीलमध्ये पोहे, पण जो डाएट करतो आणि डाएट फूड खातो, लाल पोहे खातो, तर त्याला माहिती आहे या पोह्यांचं काय महत्त्व आहे. लहानपणी मी अजिबात खायची नाही, ती सुरुवात केली खायला, अगदी काय म्हणतात ना तरुणपणी खायला सुरुवात केली, पण आता माझे फेवरेट आहेत ते. तर आज मी चीट मीलमध्ये करते पोहे. हे मी आणि संजू दोघांसाठी आहे. हे छान पाण्याखाली धुवून काढलेत आधी. त्याच्यानंतर शेंगदाणे, कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि इकडे राई, जिरं, मीठ, हळद, हिंग. त्याच्यानंतर बस तेलाची फोडणी घालणार आणि मग दाखवते. आधी तेल गरम झालं ना की व्यवस्थित शेंगदाणे तळून घेणार आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात ॲड करणार. थोडंसं तेल घालून शेंगदाणे तळून घेतले. आता हे मी असे सगळे तेल निथळून घेणार आणि काढून हे जे पोहे धुतलेले होते ना त्याच्यावरच ठेवणार, कारण मग ते तेल असतं ते त्याच्यात सोक होतं. नाहीतर मग उगाच आपण झाकणात ठेवलं की झाकणालाही तेल लागतं, त्याच्यापेक्षा हे असं. आता बघा ह्याच्यात ना मला हे तेल थोडं जास्त वाटतंय, तर मी थोडंसं काढून घेणार आणि मग फोडणीला घालणार. हे बघा राई, जिरं, कढीपत्ता, मिरची, कांदा, हळद, हिंग, मीठ असं हे घालून सगळं कांदा छान शिजवून घेतला आहे. आता त्याच्यावर घालणार पोहे. हे बघा किती छान दिसत आहेत पोहे. आणि ना आजकाल आपण इतकं इझिली फास्ट फूड खाऊ शकतो, मागवू शकतो, आणू शकतो, पण आपणच ना आपल्यावर कंट्रोल करायचा की बाबा फास्ट फूड किंवा बाहेरचं आणि काही खाण्यापेक्षा जर असेच पदार्थ आपण घरी बनवून खाल्ले ना तर ते जास्त बरं. त्यामुळे मी विचार केला की नको, बाहेरून काही नको मागवूया. पोहे आहेत घरात तर तेच करूया, कारण सगळ्याच दृष्टीने बरं. ते अगदीच अडलं पडलं आहे तर बाहेरचं खाणं ठीक आहे, पण नाहीतर काही तशी आवश्यकता नाही. चला आता मस्तपैकी लिंबू घेते, बरोबर लिंबू पिळणार त्याच्यावर आणि मस्तपैकी पोहे एन्जॉय करणार.
तुमच्याकडे पण अशा काहीतरी रेसिपी असतील ना, आता ही तर आपली चला कॉमन आहे रेसिपी, पण अशी की हां घरी हे करून खाल्लं ना मज्जा येते असं, तर ती पण तुम्ही माझ्याबरोबर नक्की शेअर करा. हे बघा कसे मस्त दिसत आहेत पोहे. तर हे माझ्यासाठी आणि संजूसाठी हे मी आता तयार केलेलं आहे. तर आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो पोहे. या चीट मील 2मध्ये सगळ्यात मोठी मला कॉम्प्लिमेंट मिळाली ती संजूकडून अशी की टेंडर कोकोनट जे मी आईस्क्रीम केलं ते अगदी बाहेरच्यापेक्षा पण छान लागतंय. ये मी खुश. चला थोडीशी आपण नारळाची माहिती घेऊया जी आयुर्वेदानुसार सांगितलेली आहे की आयुर्वेदानुसार पूर्ण फळ परिपक्व फळ खाणं अतिशय उत्तम. त्यामुळे नारळाचं खोबरं किंवा नारळाचं पाणी छान. आणि शहाळा म्हटलं जातं की जे समुद्रकिनारी पिकणारं हे फळ आहे आणि तिकडे खूप गरमाहट असते. त्याच्यानंतर शरीराची मनाची गरमीमुळे अगदी काय म्हणतात ना त्रास झालेला असतो, तर त्याच्यावरती तृप्तता मिळावी, शांती मिळावी याच्यासाठी हे शहाळ्याचं पाणी योग्य सांगितलंय. आणि त्यामुळे ती कशी की इन्स्टंट एनर्जी मिळते शहाळ्याच्या पाण्याने. किंवा तोंडाला चव नसेल, जसं आजारपणात तोंडाला चव नसते किंवा शक्ती नसते तेव्हा त्याच्यासाठी त्याचा शहाळ्याचा उपयोग केला जातो. म्हणजे काय आहे थोडक्यात की मनाला तृप्ती, समाधान, आनंद, एनर्जी असं सगळं. किंवा उलटी वगैरे होत असेल तर त्याच्यावर सुद्धा त्याचा रामबाण उपाय सांगितला आहे. आणि सुकं खोबरं म्हणतात की गूळ, आणि गुळाबरोबर एकतर खावं किंवा धणे याचा वापर करावा सुकं खोबरं खाताना, नाहीतर मग ॲसिडिटी वाढते, त्याच्याने जळजळ होते आणि मग त्रास होतो तो, कारण ते पचायला खूप जड आहे. म्हणून नुसतं नाही खाऊ. तर म्हटलं म्हणूनच वाटतं असं आहे की आपल्याकडे पूर्वापार प्रथा ज्या पाडून ठेवल्या आहेत की गणपती बाप्पाला आपण जेव्हा सुकं खोबऱ्याची वाटी ठेवतो त्याच्याबरोबर गूळ असतोच. आणि सुकं खोबऱ्याचं वाटप जेव्हा वापर जेवणात करतो तेव्हा ते सुकं खोबऱ्याबरोबर धणे हे वापरलेच जातात. त्याच्या पाठी हेच कारण असणार की खरंच या ज्या प्रथा पाडलेल्या आहेत त्यांना अगदी धन्य म्हटलं पाहिजे. कारण आता आपण सायंटिफिक दृष्ट्या शोधतो, करतो, माहिती घेतो आणि होतं, पण पूर्वापार ज्या पद्धती पाडून ठेवलेल्या आहेत ना त्या खरंच काही अगदी वाखाणण्याजोग्या असतात नाही. चला बघूया आता आपण टेंडर कोकोनट आईस्क्रीम. मँगो आईस्क्रीमचं सक्सेस मिळाल्यानंतर आज मी कोकोनट आईस्क्रीम करायला घेतलं आहे. तर त्याच्यासाठी 1 कप मिल्क पावडर आहे, दुधावरची साय 1 कप आहे आणि नारळाचं दूध. नारळ आणला होता मी आणि तो अर्धा फोडून कातला, कारण खूप जाड आहे बघा, इतका मस्त आहे ना जाड एकदम, म्हणून अर्ध नारळ मला पुरला. आणि त्याच्यानंतर शहाळं घेतलं आहे, शाळ्याचं खोबरं, आणि आता हे सगळं मस्तपैकी मिक्सरला वाटणार. हे जे नारळाचं दूध केलं आहे तर जी मी रेसिपी बघितली त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं पाणी अजिबात नका घालू. मग मी म्हटलं हे वाटलं तर गेलं पाहिजे म्हणून मी ह्याच्यातनं थोडंसं दूध टाकलं आहे. दूध टाकून वाटून घेतले, कारण जर नारळाचं दूध नसेल तर त्याच्यात तुम्ही साधं आपलं दूध वापरा असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणताना ते करते. आता हे पण खोबरं मला बऱ्यापैकी जाड मिळालं आहे, तर हे सगळं मी वाटते, एक पोर्शन ठेवणार, तो वरून ते तुकडे ॲड करण्यासाठी. मिक्सरमध्ये हे छान सगळं फिरवलं आहे. आणि मग अशी मी तुम्हाला व्हॅनिला इसेन्सचं बोलली नव्हती, तर व्हॅनिला इसेन्स पण त्याच्यात टाकलं आहे. त्याच्यानंतर जे शहाळ्याचंच खोबरं तुम्हाला दाखवलं होतं त्यातला अर्धा पोर्शन, म्हणजे तो त्यातल्या त्यात जरा पातळ होता, तो मी ठेवला आहे, ते कट केला. आणि आता हे सगळं ह्याच्यावर मी असं ते घालणार. टेंडर कोकोनट आईस्क्रीम. तर हे 7 ते 8 तास ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये. माझ्या मते खोबऱ्याचे तुकडे जरा जास्त होतील की काय, ठीक आहे, हरकत नाही. नारळाची मलाई कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते. जरा हलकंसं असं सगळं मिक्स करून ठेवते. आणि आता हे ठेवते मी फ्रीझरमध्ये.
मागच्या आईस्क्रीमप्रमाणेच ह्याच्यातही मी शुगर नाही घातली, कारण जे जे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरले ते गोडूसच आहेत आणि मला एक्स्ट्रा शुगर नको आहे. म्हणताना मी हे असंच केलं. कसं होतंय ते झालं की तुम्हाला दाखवतेच. टेंडर कोकोनट आईस्क्रीम हे पण छान झालं आहे. मी थोडंसं खाऊन बघितलं, मस्त भन्नाट झालं आहे. या पद्धतीने करून बघा, छान होतं आईस्क्रीम. चीट मीलमध्ये आहे आज साबुदाण्याची खिचडी. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे ना, ह्या एवढासाच साबुदाणा दिसतोय तुम्हाला भिजवलेला, आणि आता त्याच्यापुढे हा एवढा मोठा बटाटा, म्हणजे भरपूर बटाटा आणि हे सगळं. तर झालं असं की आज आम्ही मैत्रिणींनी ठरवलं होतं की बाहेर जायचं जेवायला म्हणून. तर संजूचा पण काहीतरी प्लॅन होत होता की फ्रेंड्सबरोबर बाहेर जायचं असं. पण म्हणजे त्याने मला सांगितलं पण की मी जाणार आहे वगैरे असं तसं. म्हटलं ठीक आहे. तर म्हणून मी आमचा प्लॅन कॅन्सल झाला. म्हणताना मग मी सकाळीच हे साबुदाणा भिजत घातला. आता चल मी आज चीट मीलमध्ये हे करते म्हणून साबुदाणाच खाते. पण त्याचा मला आत्ता फोन आला की आमचंही कॅन्सल झालं आहे. अरे बापरे, म्हटलं काय आता. तर मी आपल्या साबुदाण्याची खिचडी तर ही एवढीच करणार आहे, कारण आता काय साबुदाणा भिजणार नाही. म्हणून मी काय केलं की बटाटा अख्खा घेतला, आणि मी माझ्या ह्याच्यात तर बटाटा घालणारही नव्हती, कारण मला काही तेवढा बटाटा आवडत नाही. पण आता मी हा बटाटा म्हणून अख्खा बटाटा चिरून ठेवला आहे, छान धुवून स्वच्छ. नंतर कढीपत्ता आहे, हिरवी मिरची आणि जिरं पावडर. बरीच लोकं ना जर ह्याची कसली आपली उपासाची खिचडी असेल ना, तर तेव्हा कढीपत्ता पण नाही घालत किंवा कोथिंबीर पण नाही घालत. पण मी तर तेव्हाही घालते उपासाच्या वेळेस पण, आणि आत्ताही घालणार आहे. चलो करते हे साबुदाणे की खिचडी. जिरं, मिरची आणि कढीपत्ता याची फोडणी छान घातली, आणि त्याच्यानंतर हा बटाटा शिजवून घेतला थोडंसं मीठ टाकून. आता जे भिजवलेले साबुदाणा आहे तो आणि त्याच्या शेंगदाण्याचा कूट जो मिक्स करून ठेवला ते सगळं ह्याच्यात घालून मिक्स करणं. हे बघा साबुदाणा केवढा मोठा झालेला आहे मस्तपैकी. आपल्याला समजा सकाळी करायची असेल ना खिचडी, तर रात्रीच भिजत घालायचा. नॉर्मल हलक्या हाताने साबुदाणा भिजवायचा आणि थोडं वरपर्यंत असं पाणी घालून ठेवायचं, म्हणजे साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी असं की मस्त तो फुलतो छान. आणि जर संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजवून ठेवायचा छान. आणि छान आता मस्तपैकी परतून मी आता खिचडी बनवते. खिचडी झाली की तुम्हाला दाखवते. ह्याच्यात मी कोथिंबीर आता घालणार आणि लिंबू पिळणार, कारण शेंगदाणे पण हे ऑइली जास्त आणि पचायला जड, कारण आपल्याला बऱ्यापैकी घालायला लागतात साबुदाण्याच्या खिचडी शेंगदाण्याचा कूट. अर्थात भाजलेले आहेत ते, पण तरी देखील त्यामुळे पचनाच्या दृष्टीने लिंबू पण योग्यच. भरपूर सारी कोथिंबीर. लिंबू माईकडून आणले होते ना उरणून, तेच लिंबू. छान आहे, रस पण भरपूर आहे त्याला. बघा झाली आता पूर्णपणे खिचडी. तर जरा 5 मिनिटं झाकून ठेवणार आणि मग वाढायला घेणार. much later. आज चीट करते मी. ही अशी मस्तपैकी कॉफी बनवली आहे. कलर का असा दिसतोय व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आणि हे नानकटाई आणि केक टोस्ट. आणि संजूच्या हिशोबाने हे कमी गोड आहे, हे हेल्दी आहे, तसं काही वाईट नाही आहे. प्रिया हे खाऊ शकतो असं, कारण मी त्याला ओरडत राहते ना, हे खाऊ नको ते खाऊ नको, तर तो मला सांगतो. मैद्याचं आहे बरं का हे, आणि हेल्दी. प्लस त्याचं म्हणणं की कमी शुगर आहे म्हणून हेल्दी. ठीक आहे, कोई बात नाही, हम भी आज चख लेते हैं. आमच्या घराच्या जवळ एक बेकरी आहे, आणि बेकरी म्हणजे बेकरी आयटेम प्लस नाश्त्याचे पण सगळे
आणि बऱ्याचशा गोष्टी तिथे मिळतात, चांगल्या असतात आणि टेस्टी पण असतात. त्यामुळे आम्ही शक्यतो तिथूनच घेतो. आणि अर्थात मी याच्याबरोबर घेतली आहे विदाऊट शुगर कॉफी. त्यामुळे मी असं समजते की हां हे हेल्दी आहे, संजू जसं सांगतो तसं. आणि चला आता मी माझी कॉफी आणि टोस्ट एन्जॉय करते. चला मंडळी, माझं चीट मील 2चं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्की मजा आली ना? मजा आली असेल तर माझे व्हिडिओ छानपैकी तुम्ही शेअर करा. कारण मला काय म्हणतो ना, मी जेवढी मेहनत घेते तेवढं मला अजिबात काही रिझल्ट नाही मिळत आहे, किंवा मी कुठे काही चुकते का, तर ते पण माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसं जगा. बाय.